गान हीरा हेमा नेरळकर उपासनी, she has groomed her powerful voice with indefatigable riyaz. Music is truly in her genes. The Sopranos is a music school and recording studio by Hema Upasni. Classical music is always tagged as serious, but with Sopranos, we will bring the fun element with a structured and extensive program. The Soprano studio is equipped with solid-state Logic Super Analog X-Dex console with latest Pro Tools HD Native. The Mehfil Hall can accommodate up to 100 people with Bhartiya Baitak. 50 musicians can perform in the recording studio. With all these facilities, you can shoot your video in our studio to make an amazing impact. रसिको नमस्कार, मी हेमा उपासनी. द सोप्रानोज रेकॉर्डिंग स्टुडिओच्या म्युझिक कहाण्या या पॉडकास्टमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे स्वप्नील भिसे या आपण एका तरुण कलाकाराला बोलवलं आहे. स्वप्नील, मी तुझं स्वागत करते आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि इतकी उत्तम सुरुवात झाली आहे, दमदार. आणि जसं असं म्हणतात ना की संसारात पण साथ असली पाहिजे बायकोची, तशी तू इतका भाग्यवान आहेस की तुला इतकी सुरेल साथ आत्ता तुला हिने दिलेली आहे. म्हणजे तुम्ही दोघंही संसाराबरोबर कलेचाही संसार उत्तम करालच. तर मला सांग की तू आत्ता जी रचना तू पेश केलीस तर त्याच्याबद्दल सांगशील का? तर आता मी ताल तीन तालामध्ये थोडा वेळ वादन प्रस्तुत केलं. तर उस्ताद अल्लार खां साहेब यांच्या विचारांचा पेशकार मी आज वाजवला. धाड धातींना हे त्यांनी तबल्या जगाला दिलेलं एक योगदान म्हणू शकतो. धाड धातींना यावर खूप लोकांनी आपापल्या विचारांनुसार वादन केलं. तर हा धाड धातींनाचा पेशकार सुरुवातीला वाजवला. त्यानंतर एक तिशीर जातीचा कायदा प्रस्तुत केला आणि त्यानंतर रेल्यासोबत काही एक दोन बंदिशी वाजवल्या ज्या पंडित सुशील कुमार जैन साहब पंजाब घराण्याचे त्यांनी रचलेल्या त्या बंदिशी होत्या. क्या बात आहे. बरं, आता मला एक सांग की तुझं नेमकं संगीतामध्ये म्हणजे जनरली असं असतं की लोकांना संगीत म्हटलं की गाणं गायची आवड असते किंवा काहीतरी म्हणजे त्याच्यातच काहीतरी एखादं वाद्य फार तर फार असं. पण नेमकं तुला तबल्याकडे कसा तू वळलास लहानपणी? मी अक्षरशः म्हणजे मला खरोखर भाग्यवान समजतो की देवानी ही कला मला दिली आहे आणि आई वडील हे माझे आद्य गुरु. तर त्यांच्या पुण्याईमुळे मी आज तबला वाजवू शकतोय. क्या बात आहे. तर मी 3 वर्षाचा होतो. आई वडील दोघंही संगीत करणारे नाही आहेत, पण वडील चित्रकार आहेत. त्यामुळे कुठलाच रंग वाईट नाही, सगळे रंग चांगले. क्या बात आहे. त्यामुळे प्रत्येक कला ही चांगली आहे आणि जे आपण करू हेच छान त्याला बघणं हा दृष्टिकोन मला लहानपणी मिळाला.
आई साहित्य क्षेत्रामध्ये आहे. बरं. अरे वा. अध्यात्माचा तिने अभ्यास केलेला आहे. बरं. आणि त्यामुळे कला ही तशी घरामध्ये आहे. 3 वर्षाचा असताना मी घरामध्ये भांडी वगैरे वाजवायचो. तबला नव्हता आमच्याकडे तेव्हा, पण माझ्या आजोबांकडे, म्हणजे आईचं माहेर इनामदार आडनाव तिचं, सो इनामदारांच्याकडे भजन आणि कीर्तन परंपरा आहे. आणि माझे आजोबा नाना महाराज इनामदार हे कीर्तनकार होते. अरे वा. तर कदाचित तसं आलं असावं. आणि वडिलांचे आजोबा सुद्धा पखावज वाजवायचे भजनांमध्ये वगैरे, तर तिथून आलं असावं. तर 3 वर्षाचा असताना सद्गुरू पंडित चंद्रकांत भोसेकर यांनी मला तबला शिकवला. कारण वयाच्या 3ऱ्या वर्षी कोणी शिकवायला शक्यतो नाही म्हणतात, पण त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं. तेव्हा मी खरोखर भाग्यवान समजतो स्वतःला. आणि त्यांनी सांगितलं हेच खरं वय आहे तुझं, तर ह्याच वयात शिकलं पाहिजे. तर अगदी क्लाससारखं जे सिस्टीम असते तशी नाही, तर त्यांनी त्यांचा संस्कार वर्ग असायचा. स्वर संस्कार त्यांच्या वर्गाचं नाव होतं. आणि लहान मुलांपासून वयोवृद्ध असे सर्वजण तिथे यायचे. सत्संग असायचा. तर सुरुवात माझी तिथे झाली की अगदी वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिक, म्हणजे अगदी लाईट म्युझिकपासून मी तिथे सगळं माझ्या कानावर पडलं. तर मी तिथे जाऊन रामरक्षा असेल, मनाचे श्लोक आहे, लाईट म्युझिक आहे, हे सगळ्या गोष्टींचे संस्कार मी तिथे माझ्यावर आईने माझे करून घेतले गुरुजींकडून. आणि त्यानंतर मग माझी वाटचाल पुढे सुरू झाली. 5 वर्ष मी गुरुजींकडे शिकलो, भोसेकर गुरुजींकडे. पण मग तेव्हा शिकलास म्हणजे फक्त तबला शिकलास? फक्त तबला, म्हणजे जसं मी म्हटलं की आता लाईट म्युझिक आहे, तर तिथे ज्या माझ्या आईच्या वयाच्याच काही काकू होत्या, त्यांच्याकडून मी बरीच गाणी ऐकली. गाण्याचे संस्कार पहिले झाले. शास्त्रशुद्ध जो तबला असतो त्याही अगोदर मी लाईट म्युझिकचा तबला पहिले शिकलो. त्यांच्यासोबत साथ करायला मी 3-4 वर्षाचा असताना साथ करायचो. जी जुनी आपली मराठी गाणी आहेत, हिंदी गाणी आहेत, ही सगळी मला तेव्हापासून ऐकायला मिळाली. आणि एक थोडा कॉन्फिडन्सही तेव्हा मिळाला की एकदम मी 4 वर्षाचा आहे, पण मी 40 वर्षाच्या लोकांना साथ करतोय. तर हे माझ्यासाठी काहीतरी एक वेगळं छान होतं की अरे मी मोठ्या लोकांसोबत साथ करतोय. तो हा मला एक लहानपणी एक कॉन्फिडन्स मिळाला. आणि तालीम माझी सरांकडे रीतसर तिथून सुरू झाली. तर भोसेकर गुरुजींकडे 5 वर्ष मी शिकलो. त्यानंतर श्री प्रवीण करकरे माझे हे पुढचे गुरु आहेत, त्यांच्याकडे मी 9-10 वर्ष रीतसर तालीम घेतली. ते पंडित सदाशिव पवारजी आणि पंडित सुधीर माइंडकरजी दिल्ली घराण्याचे थोर विचारवंत होते. तर दिल्ली आणि फरुखाबाद अशा दोन्ही घराण्यांची मी तालीम 8-9 वर्ष सरांकडे घेतली. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे साधारण तू तेव्हा किती वयाचा असशील? पण मग मी साधारण 9 वर्षाचा 8-9 वर्षाचा असेन म्हणजे जेव्हा सरांकडे गेलो तेव्हा. आणि एक जे भक्कम फाउंडेशन जे त्यांनी खूप करून घेतलं माझ्याकडून, संस्कार केले, लय तालाचे संस्कार त्यांनी माझ्यावर केले. अतिशय महत्त्वाचा संस्कार असतो की पंक्च्युएशन्स, जे आपल्याला व्याकरणामध्ये शिकवलं जातं तेच तबल्यातल्या साहित्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचा संस्कार मला करकरे सरांनी केला की कुठे वाक्यरचना कशी आहे, साहित्य जे आम्ही वाजवतो त्याची, पूर्णविराम कुठे, स्वल्पविराम कुठे, काय प्रश्न कसा आहे. तबल्याला तशी भाषा जी आहे त्याला तसा अर्थ नाही आहे, परंतु त्यातलं मर्म जे आहे ते ह्या पंक्च्युएशन्समुळे खूप दिसून येतं, त्यातला भाव उलगडतो. क्या बात आहे. तर ते मला त्यांच्याकडे मिळालं. बरं, मला अजून एक असा एक प्रश्न नेहमी एक असा विचारावासा वाटतो. बरं झालं आज या निमित्ताने मला विचारायची संधी मिळते ही गोष्ट की पढंत जे आपण करतो किंवा तबल्याचे एवढे लांबलचक बोल आहेत, तर ते म्हणण्यासाठीची काय विशिष्ट अशी काय रियाज, म्हणजे तू कसा केलास त्या गोष्टींचा? ओके, पढंत ही मुळात आवड असावी लागते बरेचदा, असं मला वाटतं. तर मला ती आवड होती आणि मी अतिशय उत्तम लोकांच्या पढंत ऐकल्या आणि त्या मला फार भावल्या. त्यामुळे जसं पंडित सुरेश तळवलकरजी, माझे गुरुजी पंडित योगेश समसीजी,
माझे गुरुजी प्रवीण करकरे हो. या सगळ्यांच्या पढन तितक्या मला आवडतात हो, हो. की मी माझं थोडं पढनच्या रियाजाकडे सुद्धा कल गेला. अच्छा. तर अजून सुद्धा वेगळा एक मुद्दा म्हणजे मी कथक डान्सची पण संगत केली. बरं. त्याच्यामध्ये पंडित बिरजू महाराजजी, क्या बात तर आहे. वा, वा. त्यांची मी एक अगदी जेव्हा साथसंगत सुरू केली तेव्हा अभ्यासासाठी एक कॅसेट घेऊन आलो होतो. हां. तर त्याच्यामध्ये एक त्यांनी काही पढन ऐकवता येईल एखादी? तर अगदी एक छोटी अगदी, फ्रेज हो, होती हो, ती, हो. जसं धा धा किटतक तकधुम किटतक धा धा किटतक तकधुम किटतक. हां. तर जबान साफ तो हात साफ असं म्हणलं जातं. हम्म. तर मला त्यांनी ज्या लईमध्ये ते पढन केलं होतं ते इतकं मला छान वाटलं की इतकं स्वच्छ मला बोलता आलं पाहिजे. हम्म. तर मी अगदी ते लिहून त्याचा अभ्यास करायचो. तर जसं धादा किटतक तकधुम किटतक धादा किटतक तकधुम किटतक धादा किटतक तकधुम किटतक धादा किटतक तकधुम किटतक धा किटतक धुम किटतक धा किटतक धुम किटतक धा धा किटतक धुम किटतक धा धा किटतक धुम किटतक धा. हां. तर हे स्वच्छ निघणं ह्याचा अभ्यास मी थोडा लहानपणी केला. पढनमध्ये खूप आस्पेक्ट्स आहेत. जसे आपले अलंकार असतात हो, हो. तसे विविध अलंकारांनी पढन अलंकृत करू शकतो आपण. क्या बात आहे. मींड डायाबायामध्ये जे लढंत असते त्याच्यात मींड काम आहे बायामधलं किंवा हां, घिसकाम आहे. हां, हां, हां. तर घुमारा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आधी पढंतमध्ये आल्या पाहिजेत. तर ह्याचा हां, आम्ही थोडा म्हणजे जर तुम्हाला ती आतून काढता नाही आलं तर ते एक्सप्रेशन येऊ येऊ शकत शकत नाही. आणि जेवढं आपण बोलू शकतो त्याच्या अगदी थोडेच टक्के तबल्यातनं निघू शकतं. क्या बात आहे. तर गुरुजींनी माझ्याकडून खूप पढनचा रियाज करून घेतला. अनेक क्लास माझे असे झालेले आहेत की मी गेलोय आणि 2 तास फक्त पढन केलेली आहे. क्या बात आहे. बंदिशी पढन केल्या आहेत. तर ताल देऊन पढन करणं, अच्छा. हातावर ताळी देऊन हो, हो, ठेका हो. धरून पढन करणं आणि एकच वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने पढन करणं. वा. जसं ठुमरीमध्ये एकच वाक्य असतं पण त्याला इतके हो, व्हेरिएशन्स केले जसे जातात. आम्ही बंदिशींमध्ये पण बघ ना एकच ओळ आपण किती कितीतरी बंदिशींमध्ये, बरोबर. पद्धतीने आपण त्याला फुलवू शकतो. बरोबर. तर तसाही काही अभ्यास केला जातो. क्या बात आहे. म्हणजे मला ते आत्ता तू जेव्हा सुरुवातीला तू म्हणत होतास आणि ते ऐकताना बघ ना की अंगावर खरंच शहारे येतात आणि त्याचा एक विशिष्ट, म्हणून मला खूप कुतूहल होतं की त्याचा एक विशिष्ट अभ्यास किंवा रियाज आपल्याला. नक्कीच. तो आधी पढनचा अभ्यास केल्याशिवाय पुढे तबला वाजवूच नये असं आहे मला शिकवण मिळालेली आहे. क्या बात आहे. स्वप्नील, मला तुला आता असं विचारायचं आहे की आत्ता तू जसा उल्लेख केला, तू योगेशजींकडे तू परत तुझा रियाज किंवा तालीम सुरू केलीस, तर म्हणजे मला एक कुतूहल म्हणून मी विचारते की प्रवीण सरांकडे तुझं इतकं 10 वर्ष चालू होतं, मग तुला परत त्यांच्याचकडे का जावंसं वाटलं? म्हणजे ह्याच्या मागे तुझा काय नेमका विचार? येस, अगदी खूप माझ्या आयुष्यातला हा महत्त्वाचा टप्पा मी म्हणू शकतो. क्या बात. आणि स्वतःहून दुसऱ्या गुरूंकडे जाणं अशी मला बुद्धीच झाली नाही कधी. आणि मी इतका भाग्यवान आहे की हा विचार माझ्या गुरूंनी वेळोवेळी केला. बरं. की ह्या विद्यार्थ्याला पुढे कसा मार्ग दाखवूया. जसं भोसेकर गुरुजींनी मला पुढे पाठवलं. अच्छा. तसंच करकरे सरांकडे मी असताना अनेक स्पर्धा केल्या मी. बरं. संगीतातल्या परीक्षा सगळ्या विशारद ह्या सगळ्या मी परीक्षांना बसलो, वेगवेगळ्या स्पर्धांना पार्टिसिपेट केलं. तर माझी जी होत असलेली प्रगती बघून सरांना असं वाटलं की ह्या मुलाची भूक थोडी जास्ती आहे विद्या घेण्याची. तर त्यांनी त्यांच्या गुरुजींकडे म्हणजे पंडित सुधीर मायणकरजींकडे याविषयी बोलले असतील ते. आणि मायणकर गुरुजींनी त्यांना सांगितलं की स्वप्नीलला तबल्याची पुढची तालीम हे पंडित योगेश समशीजींकडेच पाठवा. अच्छा. तर मायणकर गुरुजींनी त्यांना सांगितलं की स्वप्नीलला पुढे गुरुजींकडे पाठवा. म्हणजे ही गोष्ट त्यांनी गुरूंनी ठरवली आणि म्हणून तू तिथे गेला. हो, म्हणून. क्या बात आहे. कारण अरे आजकाल आपण बघतो ना की बरेचसे असे म्हणजे एक शिष्य आणि असे बघतो आपण की 4 महिने इकडे 2 महिने त्या गुरूंच्याकडे. पण म्हणजे त्याची तुलना आपण ह्याच्याशी करूच नाही शकत. नाही. तेव्हा तो शिष्य स्वतःच्या मर्जीने जातोय आणि इथे गुरूंनीच माझ्यासाठी हा विचार केला. आणि क्या बात आहे. दादा गुरुजींनी माझ्यासाठी हा
म्हणजे माझी ही वाट त्यांनी दाखवली की योगेश दादांकडे मला गुरुजींकडे. मग आता त्यांच्याकडे तुझं तालीम आणि हे साधारण किती वर्ष झाले आता सुरू होऊन? 2004-05 मध्ये मी गुरुजींच्या घरी गेलो पहिल्यांदा आणि तेव्हापासून अजूनपर्यंत माझी तालीम त्यांच्याकडे चालू आहे. तर 19 वर्ष झाली. स्वप्नील, मला सांग की योगेशजींच्याकडे जेव्हापासून तू जायला सुरुवात केली आहेस तर तुला असं काय वाटतंय की तुझ्या वादनात काय वैशिष्ट्यपूर्ण बदल झालेत किंवा त्याच्याबद्दल, त्या प्रवासाच्याबद्दल काय सांगशील? ओके. जसं माझ्या दादागुरूंनी विचार करून मला पाठवलं गुरुजींकडे की ह्याला लईची आवड आहे किंवा लघु लईचा तबला आवडतोय, तर त्याचा थोडा लघु लईच्या तबल्याकडे कल आहे, पंजाबच्या तबल्याकडे त्याची थोडी आवड आहे त्याला. तर गुरुजींच्याकडे म्हणजे योगेश दादांकडे मी जेव्हापासून आलो तर अगदी जो विचार माझ्या दादागुरूंनी केला त्या पद्धतीचीच तालीम मला गुरुजींकडे मिळाली. आणि एक गुरुजींच्या तालमीतलं मी सांगू शकतो की शिकताना मला आनंद मिळतो. की गुरुजींकडे शिकताना कधी मला खूप टेन्शन आलंय किंवा नाही, मी प्रोसेस खूप एन्जॉय करतो त्यांच्याकडे शिकताना. तर आणि अतिशय संयमी असं व्यक्तिमत्व आहे. गुरुजींबद्दल काय सांगावं, पण खूप संयम. म्हणजे मला इतक्या एक गोष्ट त्यांनी अनेक वेळा सुद्धा त्यांनी सांगून स्वतः करून घेतलेली आहे. तर खूप काही गोष्टी शिकलो मी त्यांच्याकडे, परंतु लईकडे बघण्याचा दृष्टिकोन जे माझं फाउंडेशन आधी झालं होतं त्याचाच पुढे विजन कसं न्यायचं, तबल्याचा विचार पुढे कसा घेऊन जायचा, तर याबद्दल मला खूप त्यांनी मार्गदर्शन केलं, तालीम दिली. वेगवेगळ्या तालांमध्येच एकच गोष्ट कशी बघू शकतो. एक गुरुजींच्या तालमीतलं वैशिष्ट्य जे मला मिळालं, हे मला मिळालं असं का म्हणलं, कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या कॅपॅबिलिटीनुसार त्यांनी शिकवलं, की सगळ्यांना एकसारखं नाही शिकवलं. माझे सगळे गुरुबंधू ह्यांच्या प्रत्येकाची गुणवैशिष्ट्य वेगवेगळी आहेत. तर मला त्यांनी माझ्या कलानी घेतलं आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने असेल किंवा अजून काही, तर माझ्याकडून वेगवेगळे कन्सेप्च्युअल काही गोष्टी वाजवून घेतल्या, मला शिकवल्या. जसं गुरुपौर्णिमेमध्ये 1 वर्ष मी संपूर्ण तबला सोलो अनागत मध्ये वाजवला 3 तालात. म्हणजे आपण नेहमी समेवर येतो, पण त्या प्रोग्राम मध्ये मी पूर्ण तासभर समेवर आलोच नाही. तर सगळा अनागत मध्ये 1 लघुचा अनागत, 2 लघुचा अनागत असा घेतला. 1 वर्ष मी संपूर्ण तबला सोलो तिसरी जाती झपताल मध्ये वाजवला. काही मूर्छना पण मला गुरुजींनी शिकवल्या, पंचम सवारीमध्ये झपताल, किंवा हो तबल्यामध्ये मूर्छना, तबल्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या गाण्यातनं सुद्धा आलेल्या आहेत. तर 1 वर्ष मला गुरुजींनी सार्धरूपक असा एक ताल शिकवला. सार्धरूपक, जो आचार्य S.N. रातंजनकर यांनी कंपोज केलेला आहे. आणि 10.5 मात्रेचा असा ताल आहे. तर आहे 10.5 मात्रा चतुश्र जातीमध्ये, परंतु तिसऱ्या जातीमध्ये तर त्याच्या 7 मात्रा होतात. तर तो तिसऱ्या जाती रूपक असा तो दिसतो, म्हणजे ती मूर्छना दिसते. 10.5 आणि 7चं जे रिलेशन आहे, तर ते मला गुरुजींनी पहिल्यांदा, म्हणजे माझ्यासाठी त्यांनी तो ताल कंपोज केला त्या गुरुपौर्णिमेसाठी. थांब आता हे आम्हाला तू वाजवूनच दाखवलं पाहिजेस, कारण त्याच्याशिवाय तो उलगडा होणार नाहीये. कारण हे ऐकल्यावरती माझ्या डोळ्यासमोर अत्यंत अवघड काहीतरी असं चित्र आलेलं आहे. तर तू वाजवून दाखवशील का? बरं, नक्की. तर ती मूर्छना मी तुम्हाला ठेक्याची करतो. आधी 10.5 मात्रेचा मी जो एक ठेका घेतला होता, सो धिन ती किट धिन ना तू ना कट ता धी ना धी धी ना धिन ती रॅकेट, आणि याच्यामध्ये 7 कट ता धी ना धी धी ना तीन तीन ना धिन ना धिन ना तीन तीन ना धिन धा
तेरे किट धिन दा तेरे किट धिन. क्या बात आहे. वा. आता मी रूपक तुम्हाला आधी करून दाखवला आणि त्यानंतर जो मी आवर्तन घेतलं ते सार्धरूपक ठेक्याचं आवर्तन होतं. सार्धरूपकचे तीन 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 ना धिन धा तेरे किट धिन दा तेरे किट तीन. किती हे अवघड असेल पण हे सगळ्या गोष्टी. आणि तिकडे तुझी तालमीची पद्धत काय, म्हणजे तू तिथे तालीम किंवा रियाज कसं करता तुम्ही? गुरुजींकडे तालमीची जी पद्धत आहे, कधी बऱ्याच गुरुबंधूंसोबत एकत्र तालीम होते, कधी मी एकटा असतो, परंतु गुरुजी स्वतः तबला घेऊन बसतात आमच्यासोबत. सुरुवातीला अक्षर साधना केली जाते. बरं. म्हणजे एखादा कायद्याचा रियाज गुरुजींच्या तालमीची सुरुवात आम्ही कायद्याच्या रियाजाने करतो, अक्षर साधनेने करतो. कारण कायदा हा हाताला डिसिप्लिन आणतो. तर हात एक डिसिप्लिनमध्ये येण्यासाठी काही वेळेला 108 आवर्तनं केली जातात. बरं. जसं माळा जपतो आपण, जप करतो, 108चं ते महत्त्व आहे. तर बराच वेळ अक्षर साधना केल्यानंतर एक थोडीशी लय वाढवून मग त्याच्यामध्ये आम्ही विस्तार क्रिया असं केली जाते. मग पुढे जो विषय चालू आहे त्याप्रमाणे पुढे पण हे साधारण सगळं किती 1-2 तास? वेळेचं काहीच बंधन असं नसतं, पण 2-3 तास एका वेळी नक्कीच होतं. आणि एक मला म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा सुद्धा मी म्हणू शकतो की MIT गुरुकुल हे जे पुण्यामध्ये लोणी काळभोरला आहे, तिथे 3 वर्ष म्हणजे 2017, 18, 19 इथे 3 वर्ष मला गुरुजींच्या सोबत राहण्याची संधी मिळाली. गुरुजी तिथे शिकवायला होते 3 वर्षासाठी. आणि तबला वादनात ज्यांना करिअर करायचे अशी बरीच मुलं होती तिथे. आणि आम्हाला गुरुजी असतील किंवा अजून त्यांच्यासारखे मोठे गुरु जसे पंडित उल्हास कशाळकर आहेत, पंडित सुरेश तळवलकरजी आहेत, पंडित हरिप्रसाद चौरसियाजी आहेत, मोठे गुरु होते. तर त्यांचा सहवास मिळाला सलग 3 वर्ष. म्हणजे हा आयुष्यातला सुवर्ण काळ मी म्हणू शकतो. तर तिथे गुरूंबरोबर राहायचं, गुरूंची सेवा करायची, खूप तालीम घ्यायची. तर वेळेचं काही बंधन नसायचं. सकाळी 3-4 तास, संध्याकाळी 3-4 तास सीना बसीना तालीम आम्ही तिथे घेतली. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा संगीताबद्दलच गुरुजींशी चर्चा म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून शिकणं व्हायचं. तर हा 3 वर्ष खूप छान काळ गेला. आपल्याला शिकायला मिळतात रे, की ही एवढी मोठी महान माणसं, ह्यांच्या डोक्यात संगीत हा विषय सतत चालू असतो. की म्हणजे कधी कधी असं होतं ना, म्हणजे आता जी आपण क्लासची संस्कृती ज्याला क्लास म्हणतो, की 1 तास झालं शिक्षण की पुढे काहीतरी डोक्यात त्यांच्या वेगळ्या गोष्टी येऊ शकतात. पण जर आपल्याला ही गोष्ट पुढे करायची आहे किंवा एखाद्या गोष्टीचं आपल्याला पॅशन आहे, तर आपल्या डोक्यातनं तो विषय हलतच नाही. म्हणजे सतत तेच हॅमर होत राहिलं पाहिजे. बरं, मला एक सांग की तबला म्हटलं की लयीचा विचार खूप महत्त्वाचा आहे किंवा रियाजात तो सतत असलाच पाहिजे. तर तू लयीचा अभ्यास किंवा रियाज तू कसा करतोस? ओके, मुळात मला लयीची आवड होती. अगदी लय शिकवता येते की शिकवता येत नाही हा एक वेगळा इथून सुरुवात होते खरं. पण घरामध्ये भजनाचे संस्कार असल्यामुळे थोडी लय माझ्याकडे उपजत आली आणि त्याचा म्हणजे माझा लयीचा अभ्यास थोडासा त्या अंगाने सुरू झाला. मी काही एक्सरसाइजेस गुरुजींकडून शिकलो लयीच्या संदर्भात की ज्याच्यानी लय अजून पॉलिश होऊ शकते. अच्छा. कारण लय हा तालाच्या दशप्राणातला एक महत्त्वाचा प्राण आहे. 8व्या नंबरचा हा प्राण आहे. बरोबर आहे. कालमार्ग क्रियांगानी ग्रहो जाती कला लयाहा यती प्रस्तार कश्यती तालब दशप्राणास्मृता, असं दशप्राणाचा एक श्लोक आहे. आणि लय सांभाळणं हे कलाकाराचं एक काय म्हणू शकतो आपण, कलाकाराची एक जबाबदारी असते की लय सांभाळणं. तर ह्या लयीकडे कसं बघता येईल हा, म्हणजे जसं गायक कलाकारांनी षड्ज साधना
हे अगदी शेवटपर्यंत करण्याची गोष्ट आहे. तसं लयीची साधना ही करत राहण्याची गोष्ट आहे, म्हणजे अगदी कायम करण्याची गोष्ट आहे. आणि त्यासाठी मी वेळोवेळी काही काही एक्सरसाइजेस करत असतो आणि जे आधी केलेले ते सुद्धा एक्सरसाइजेस मी करतो. जसं मी बऱ्याच वर्षापूर्वी अष्टक हे मी शिकलोय. अष्टक म्हणजे 8 आकडे. तर 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. तर आपण जसा गप्पा मारतोय आता, पण ते गप्पा मारताना हे जे रिदम जो सबकॉन्शियस माइंड मध्ये चालू आहे, तर त्याच्यासाठी हे 1 2 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 4 5 6 7 8 5 6 7 8 6 7 8 7 8 8 8 7 8 6 7 8 5 6 7 8 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1. असे म्हणजे तू असा सरळ गेलास आणि परत उलटा पण आला. उलटा. तर असे काही बरेच एक्सरसाइजेस अशा पद्धतीचे, किंवा आम्ही गांधर्व महाविद्यालयाच्या सिलेबस प्रमाणेच जे क्रमलय 1 गुण 2 गुण 3 गुण 4 गुण तालांच्या असायच्या, ते आम्ही ठेका धरून करायचो. कारण आम्हाला टाळीवर शिकवलं जातं. पण तू जसं धिन्ना धिन धिन्ना धिन्ना धिन धिन्ना धिन्ना धिन धिन्ना तिन्ना धिन धिन्ना धिन्ना धिन धिन्ना तिन्ना धिन धिन धिन्ना धिन धिन्ना तिन्ना धिन धिन्ना धिन्ना धिन धिन्ना तिन्ना धिन धिन्ना धिन्ना धिन धिन्ना तिन्ना धिन धिन्ना धिन धिन्ना तिन्ना धिन धिन्ना थिन्ना धिन धिन्ना तिन्ना धिन धिन्ना थिन्ना धिन धिन्ना तिन्ना धिन धिन्ना थिन्ना धिन धिन्ना तिन्ना धिन धिन्ना थिन. आणि हे उलट सुद्धा. तर अशा प्रकारे बरेच एक्सरसाइजेस लय आणि ताल ह्या दोन्हीचं एकत्रीकरण करून केलेत. तू तुझे काही वेगळे असे काही प्रयोग केलेस? नाही, सर्व म्हणजे माझा असा स्वतःचा असा प्रयोग म्हणजे बुजुर्गांनी इतकं सगळं करून ठेवलंय. नाही, तरी पण काय होतं की काही काही गोष्टीच्या आपल्या अशा डोक्यात असतातच त्या. तर असं काही तू काही रचना जसं आता मी तुम्हाला झपताल वाजवून दाखवला, तर हा मी केलेला स्वतःहून प्रयत्न आहे. हा माझ्याही व्यतिरिक्त केला असावा सगळ्यांनी, पण हा मी तोंडाने एकपट दुप्पट तिप्पट चौपट म्हणली आणि खालती एकपट वाजली. पण मी एकपट तोंडाने म्हणतोय आणि खालती वेगवेगळ्या पटी वाजवतो. तर अशा पद्धतीचे एक्सरसाइजेस पण मी प्रयत्न करत असतो. जसं एक उदाहरण दाखवतो मला. सो धिन ना धिन धिन ना तिन ना धिन धिन ना धिन ना धिन धिन ना तिन ना धिन धिन ना धिन ना धिन धिन ना तिन ना धिन धिन ना धिन ना धिन धिन ना तिन ना धिन धिन ना धिन. क्या बात है. जे रिव्हर्स केलं मी, जे मगाशी केलं ते तबल्यावर वाजवलं मी. तर असे काही एक्सरसाइजेस केलेत. एक अतिशय गमतीशीर एक्सरसाइज मी, माझ्याकडे काही वर्ष मुलं शिकतायत तर त्यांच्यासाठी एक घेत असतो मी. खूप जणांचा तबल्याकडे कल असतो, पण डग्ग्याकडे थोडंसं लक्ष कमी दिलं जातं सुरुवातीच्या काळामध्ये. तर सुरुवातीच्या काळात डग्ग्याचे संस्कार कसे करावे, तर त्यासाठी एक एक्सरसाइज मी घेतो मुलांचा, जो उस्ताद झाकीर हुसेनजींचा आहे. माझा नाही येतो, पण मी तो मला करून दाखवतो. तर कायदा सर्वश्रुत कायदा आहे. धातीट धातीट धाधा तीट धागत तिन्ना केना, दिल्ली घराण्याचा कायदा आहे. तर उजव्या हाताने ताल द्यायचा, म्हणजे आपली लय आपण सांभाळता आली पाहिजे. अच्छा, हा एक त्याच्या मागे हेतू आहे. आणि तबला वाजवायचा नाही, हा दुसरा हेतू, की डग्ग्याकडे लक्ष जाईल. तर डग्ग्यावर वाजवायचा, पण ह्यांनी ताल द्यायचा आहे. त्यामुळे एक्सप्रेशन्स डग्ग्यातनं जे निघतायत आणि उजव्या हाताला म्हणजे तबल्याच्या हाताने लय, ह्या दोन गोष्टी एका वेळी. तर
धा तीट सो धा तीट धा तीट धा धा तीट धाग तिन्ना केना ता तीट धा धा तीट धाग धिन्ना गेना धा तीट धा धा तीट धाग तिन्ना के ता तीट धा धा तीट धाग धिन्ना गेना. तर ह्याच्यानी जे धा तीट हे जे एक्सप्रेशन्स असतात तर त्याकडे लक्ष जातं की त्याचा टोन बरोबर येतोय की नाही, कारण तबला ऐकू येत नसतो, त्यामुळे डग्गा स्वच्छ ऐकू येतो. आणि तोच तेज त्याची गती वाढवली तर जो पॅटर्न क्रिएट होतोय, एक रिदमिक पॅटर्न क्रिएट होतोय ह्याच्यामुळे, तर तो छंदात्मक असतो. आणि छंद हेच तबल्यातलं फार म्हणजे महत्वाचा विषय छंद. तर तो छंद आणि त्याची मजा मुलांना यायला लागते. आणि हा अतिशय म्हणजे प्रभावकारी एक एक्सरसाइज मी म्हणू शकतो. हा सगळ्यांनी केला. त्याच्यामुळे ना म्हणजे आता मी परवाच्या मैफिलीत तुझं बघितलं, जो ठेका मजबूत लागलेला होता ना, त्या दिवशी मी त्याच्यानंतर आम्ही बरेचदा बोललो पण की इतका सुंदर, म्हणजे मला असं वाटत होतं तो तबला काही वेळाने वाजतोय की नाही, म्हणजे इतकी एक अशी स्मूथ लय चाललेली होती बघ. आणि तरी पण असं वातावरण बघ तुझ्या त्या डग्ग्याने भारावलेलं होतं. परवाच्या आपण आदित्यच्या मैफिलीचा जो अनुभव तुला मी सांगितलं, म्हणजे खूपदा तो ठेका ऐकल्यावरती असं मस्त वाटत होतं. म्हणजे गाताना काय आहे, कलाकाराला तो ठेका इतका असा सहज वाटला पाहिजे की त्याच्याही विचार शृंखलेत कुठेही अडथळा नाही आला पाहिजे आणि तबलाही तेवढाच गोड छान वाजला पाहिजे. तर ते इतकं सुंदर त्या दिवशी वातावरण निर्माण झालं होतं तुझं. तर बरं झालं आज या निमित्ताने ते पण कौतुक करायचं होतं, ते पण झालं माझं. आणि हा म्हणजे ठेका जो विषय हा साथ संगतीमुळे डेव्हलप होत गेलेला विषय आहे. मला इतक्या छान छान कलाकारांची साथ करायला मिळत आहे, लहानपणापासून मला मिळत आहे. तर त्यामुळे कदाचित हा ठेका अजून समृद्ध होत चाललाय. आताही तू कोणाकोणाच्या बरोबर साथी केल्यास ते म्हणजे काय मला माहिती आहे, कारण आपण संगीतातले आहोत, पण रसिकांना समजावं म्हणून मी हे खास तुला विचारते आहे. तर मी अगदी गाण्याचा ठेका कसा असला पाहिजे की सुरुवात गाण्याच्या संगतीची ख्याल गायनाची जी करायची, तर पंडित मधुकर जोशी, मधुबुवा जोशी यांच्याकडे मी स्वतः गेलो होतो. आणि त्यांनी मला तिलवाडा झुमरा हे जे ठेके आहेत गाण्यासाठी बांधलेले, हे इतके सोपे करून त्यांनी सांगितले मला की त्याचे संस्कार पहिले त्यांनी माझ्यावर केले तिलवाडा झुमऱ्याचे. त्यांच्या तालमीला मी साथसंगत करायचो. त्यानंतर त्यांच्या सर्व शिष्यांबरोबर, जसं आता मी गुरु अपूर्वाताई गोखले, पल्लवीताई जोशी आहेत, त्यांचे शिष्य, त्यांच्यासोबत साथ करायला गेलो मी. काही बरेच कॉन्सर्ट्स मी तुमच्यासोबतही वाजवलेले आहेत. मोठ्या कलाकारांमध्ये अजून नावं सांगायची तर पंडित उल्हास कशाळकरजींबरोबर मला साथ करण्याची संधी मिळाली आहे. पंडित अजय चक्रवर्तीजी गाण्याच्या ह्याच्यामध्ये, डॉक्टर राम देशपांडेजी आहेत, खूप आहेत. म्हणजे मी कोणाचं नाव घेऊ कोणाचं नाव असं नाही, मला खूप छान संधी आणि चांगल्या लोकांचे आशीर्वाद मला मिळत चालेत. इन्स्ट्रुमेंटलमध्ये पंडित नीलाद्री कुमार आहेत, अजून खूप छान लोकांची मला संगत करण्याचा योग आलेला आहे. आणि स्वप्नील, आता तुझा एवढा छान प्रवास सगळा आपण ऐकतोय, तुझ्या आठवणीतली कायम लक्षात राहील अशी एखादी काही मैफिल सांगता येईल? नक्कीच. म्हणजे मला खूप म्हणजे ऑलमोस्ट मला सगळ्या मैफिलींमधनं काही ना काहीतरी अनुभव मिळत असतो आणि चांगल्या शिकायला मिळत असतं, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत असतात. पण 2-3 मैफिलींचा उल्लेख मी नक्की करू शकतो आता. बिलकुल. उस्ताद अल्लार खाका साहेबांच्या गुरुपौर्णिमेमध्ये मला गुरुजी पंडित योगेश समसीजींबरोबर तबला वाजवण्याची संधी मिळाली, त्यांना संगत करण्याची संधी मिळाली. आणि समोर अतिशय म्हणजे तबला क्षेत्रातले सर्व मोठे व्यक्ती होते. तर उस्ताद जाकीर हुसेनजींच्या समोर मी तेव्हा पहिल्यांदा तबला वाजवला. तर तो माझ्या आठवणीतला आहे. त्यांनी खूप मला ॲप्रिशिएट केलं, माझं कौतुक केलं आणि आशीर्वाद दिले मला.
आणि त्यानंतरही अनेक वेळा त्यांनी मी त्यांचे कार्यक्रम अटेंड केले किंवा कुठे भेट झाली असता ते आवर्जून मला सांगतात, स्वप्नील मैं तुम्हारा सुनता हूँ, मेरा ध्यान रहता है तुम्हारे ऊपर, अच्छा की तुम अच्छा कर रहे हो. एक औंध महोत्सव मध्ये मी सोलो वाजवला होता, तर तो सोलो अख्खा त्यांनी ऐकलाय. आणि हे मला त्यांनी सांगितल्यावर मला खूप बरं वाटलं की इतके मोठे कलाकार आणि लहान मुलांकडे त्यांचं लक्ष आहे. तर अजून बऱ्याच मैफिली आहेत. सप्तक अहमदाबाद अतिशय म्हणजे प्रतिष्ठेचं मानलं जातं. तिथे पंडित उल्हास कशाळकरजींबरोबर मी संगत केली आणि पंडित राजन साजन मिश्राजी तेव्हा समोर होते आणि त्यांनी खूप कौतुक केलं माझं तिथे की बेटा तुम अच्छा ठेका बजाते हो, तुमको बहुत आशीर्वाद है. मला त्या दोघांचे तिथे आशीर्वाद मिळाले. अजून बऱ्याच मैफिली आहेत. चांगल्या रंगलेल्या मैफिलींमध्ये डॉक्टर राम देशपांडेंच्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम, त्यांनी गायलेला मलुहा केदार मला आवडीचा राग आहे आणि त्यामुळे का होईना माझं फार त्या दिवशी छान मूड लागला आणि तो छान झाला होता कार्यक्रम. तर असे बरेच मैफिली आहेत, वेळ कमी पडेल सांगायला. चला, असंच मला असं वाटतं, असेच तुझ्याकडे खूप अनुभव जमा करायचे आहेत तुला अजून. आणि मला असं वाटतं रसिक हो, इतक्या सुंदर गप्पा तुझ्याबरोबर होत आहेत आणि मला असं वाटतं परत आपण एखादा एपिसोड काही वर्षांनी परत करूया की ज्याच्यामध्ये तुला आणखीन खूप अशा आठवणीतल्या मैफिली तुझ्या जमलेल्या असतील आणखीन, आणि तुझ्याकडून असेच खूप छान छान शिष्य घडो. तुझं नाव म्हणजे मला असं वाटतं आता भारतात नाही, भारताच्या बाहेर पण 100% आहेत छान, आणि असंच तुझ्याकडून छान काम होऊ देत. आणि तू आलास, इतक्या छान आपल्या गप्पा झाल्या, तुझा संगीताचा प्रवास ऐकून मलाही खरंच खूप छान वाटलं. त्यामुळे थँक्यू सो मच. मला म्हणजे हेमाताई तुम्हाला खूप नमस्कार करतो आणि माझ्या लहानपणापासून, म्हणजे मी लहानच आहे अजून, पण तुमचे इतके आशीर्वाद मिळालेले आहेत मला. आणि सोप्रानो स्टुडिओ ही जी जागा इतकी सुंदर जागा आहे, इथे वाजवण्याचं कला प्रस्तुत करण्याचा जो आनंद आहे तो तुम्ही आज मला दिलात आणि त्याबद्दल मी द सोप्रानोज स्टुडिओचे आणि तुमचे म्युझिक कहानिया ह्या एपिसोड ह्या सर्व टीमचे, टेक्निकल टीमचे मनापासून आभार मानतो. खूप छान वाटलं मला. थँक्यू. रसिक हो, तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची विनंती की आता मी या पॉडकास्टच्या शेवटी एक जरा प्रश्न विचारते आणि खरं तर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही पॉडकास्ट पूर्ण बघितला आहे का. तर मला एवढंच फक्त एक प्रश्न विचारायचा आहे की स्वप्नीलचे पहिले गुरु कोण, जे डोंबिवलीला असतात. मीच तुम्हाला हिंट देते त्याची. त्याचे बहुतेक डोंबिवलीचे दोन्ही गुरु डोंबिवलीचेच आहेत. तर आम्हाला ही गोष्ट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा, किंवा स्वप्नीलच्या कुठल्याही एका गुरूंचं नाव तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि त्याच्यावरनं आम्हाला समजेल की तुम्ही आमचा एपिसोड पूर्ण बघितला आणि तुम्हाला आवडला असणारच तो नक्की, कारण इतका आनंददायी याचा प्रवास आहे सगळा. तर तेव्हा पुढच्या एका कलाकाराच्या बरोबर आपण नक्की भेटूया परत. तोपर्यंत आमचा नमस्कार आणि आमच्या या एपिसोडला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. कारण तरच ही कला आणि आमचा हा प्रयत्न तुम्हा जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तेव्हा परत भेटूया. नमस्कार. नमस्कार.